येणाऱ्या अमावस्येला सौमती अमावस्या असं म्हटलं जाते. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दान, पिंडदान, तर्पण आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करायला आणि पूर्वजांना पाणी अर्पण करण्याला खूप महत्त्व दिले जाते. असं म्हटलं जाते की या दिवशी काही व्यक्तींना शुभफळ प्राप्त होत असतात. तर पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी सर्व देवदेवतांची या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून शिवशंकराची आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा केली जाते, ज्यामुळे आपल्या कोणत्याही कार्यामध्ये सफलताही मिळत असते, साडेसाती दूर होत असते आणि घरामध्ये लग्न कार्य योग्य वेळात ठरत नसेल तर लग्न कार्य योग्य वेळात ठरायला लागेल. त्याचबरोबर या दिवशी देवदेवतांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता राहत असते. तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते. जर अमावस्या सोमवारी आली तर त्याचं महत्त्व आणखीनच वाढत असते, कारण अमावस्या ही तिथी जी आहे ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी अत्यंत लाभदायी म्हटले जाते. या दिवशी उपवास केला जातो. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म केले जाते. या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तींना लोखंडी वस्तू असेल किंवा काळे वस्त्र असेल, तीळ, तांदूळ दान करावे. तर आज 26 वार सोमवार आलेला आहे. मोठी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला ही वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्यामुळे कोणतेही शत्रू आपल्याला त्रास देणार नाही. घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. कठीणातील कठीण समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. त्याचबरोबर घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे, चला तर जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. कापूर संध्याकाळी का जाळायचा आहे? तर पहा, आपल्या घरामध्ये खूप पितृदोष असतो, सकारात्मक लहरी प्राप्त व्हाव्या, त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य गरिबी कायमची निघून जावी आणि आपल्या मुलांच्या किंवा पतीच्या जीवनामध्ये जर साडेसाती चालू असेल किंवा कोणत्याही कामामध्ये त्याला अपयश येत असेल, घरामध्ये पैसा येतो पण घरामध्ये टिकत नाही, मुलाचं लग्न योग्य वेळात ठरत नाही, कोणतेही कार्य जे आहे ते चांगले होत नाही, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर घरामध्ये जर कापूर जाळला तर घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात. घरात येणारे विघ्नही दूर होत असतात. असं म्हटलं जाते की देवाची पूजा करून आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त करण्याचे काम कापूर करत असतो. म्हणून देवाची पूजा झाल्यानंतर आपण पूजा करत असताना, आरती करत असताना कापूर हा जाळत असतो. असं म्हटलं जाते की घरामध्ये जेव्हा आपण कापूर जाळत असतो त्यावेळी घरामध्ये एक सुगंध दरवळत असतो. सुगंध दरवळल्यामुळे घरातील जे जीवजंतू आहे ती बाहेर जात असतात आणि घरामध्ये एक वातावरण जे आहे ते शुद्ध होत असते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवपूजेला खूप महत्त्व दिले जाते. असं म्हटलं जाते की घराघरात देवघर असते, दिवा लावला जातो, कापूर जाळला जातो, नामस्मरण होते. काही जण याला फक्त परंपरा म्हणून करत असतात, तर काही जण श्रद्धेने आणि भक्तिभावाने अमावस्येच्या दिवशी उपवास आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतात. देवपूजा ही आत्मोन्नतीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मन शांती व एकाग्र रोजची पूजा म्हणजेच मनाला एक केंद्र देणे, दिवा लावला, मंत्र म्हटणे, ध्यान केले की आपल्या विचारांचा कल सकारात्मक होत असतो. हलक्या फुलक्या मनाने कामाला सुरुवात करता येते. आत्मशुद्ध आणि नम्रता देवापुढे नतमस्तक होताना आपल्यात एक नम्रता येत असते. अहंकार विसरत असतो. आपले दोष चूक भूल आपल्याला जाणवत असते. हेच आत्मशुद्धीचे पहिले पाऊल असते. म्हणून कापूर हे जाळले जाते. दिवा ऊर्जा व वातावरण निर्मिती. जेथे रोज देवपूजा होते तेथे सात्विक ऊर्जा तयार होत असते. दिवा धूप घंटा यामुळे त्या जागेचे स्पंदन वाढत असते आणि घरात प्रसन्नतेचे लहरी जे आहे ते शांततेची लहरी प्राप्त होत असतात. शांततेची लहरी पसरत असते. श्रद्धा आणि धैर्य. प्रत्येक पूजा आपल्याला देवाची आठवण करून देत असते की तू एकटा नाहीस. ही श्रद्धा माणसाला संकटातही उभा करत असते. देवावर आपली निष्ठा धैर्य निर्माण करावी. जीवनशैलीमध्ये शिस्त रोज ठेवावी. वेळेला पूजा जर तुम्ही केली किंवा दिनचर्येमध्ये हे नियम जर तुम्ही पाळले
माता लक्ष्मीची पूजा करून शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दर सोमवारच्या दिवशी जर तुम्ही अभिषेक केला, 108 बेलपत्र अर्पण केले आणि शुद्ध तुपाचा दिवा जर तुम्ही तिथे लावला, त्यामध्ये काळे तीळ जर टाकले आणि रोज सोमवारी जर तुम्ही अशा पद्धतीने जर पूजा केली तर भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो, साडेसाती दूर होते आणि मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा पतीच्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊन नोकरीमध्ये प्राप्ती होत असते आणि घरामध्ये धन वैभव यामध्ये वाढ होत असते. असं म्हटलं जाते की अमावस्येच्या दिवशी एखाद्या पवित्र गंगेमध्ये स्नान करत असताना आपण जर पितरांना तर्पण जर केले तर आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. असं म्हटलं जाते की घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदांत वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरात वाईट शक्ती, करणी, भानामती इतर सर्व बाधेपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. म्हणून या दिवशी आवर्जून पिवळी मोहरी घेऊन हा उपाय करावा आणि अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवदेवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती असेल, कुटुंबातील मुलगा असेल, मुलगी असेल किंवा पती असेल किंवा सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा आपल्याला काय करायचं आहे, नारळ घेऊन त्यावर शेंदुराने त्रिशूल काढून नारळाचा उतारा काढायचा आहे, ज्यामुळे मुलाला चांगली नोकरी लागत असते, मुलाला दृष्ट लागत नाही. त्याचबरोबर पतीची सर्व नकारात्मकता जी आहे ती निघून प्रत्येक कामात त्यांना सकारात्मकता मिळत असते. त्याचबरोबर आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानात जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीमध्ये थोडे मीठ टाकून, हळद टाकून, लिंबू, गोमूत्र आणि पंचगव्य टाकून या दिवशी फरशी पुसावी या पाण्याने. असं म्हटलं जाते की या दिवशी जर घरातील फरशी जर अशा पाण्याने जर पुसली आणि रोज जर तुम्ही पुसत असाल तर घरामध्ये नकारात्मकता येत नाही, कोणते शत्रू तुम्हाला त्रास देत नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पहा कोणत्या वेळेत जाळायचं आहे, तर पहा ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्या वेळेमध्ये आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी संध्याकाळी एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची आणि भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे, माता पार्वतीची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम कापुराचं भांडं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कापुराचं भांडं असेल तर तुम्ही कापुराचं भांडं घ्या, नाहीतर साधी पंती घेतली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये 5 किंवा 11 भीमसेन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुम्ही 5 घेतल्या तरीही चालेल किंवा 11 घेतल्या तरीही चालेल. आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी इथे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर नारळावर आपल्याला ज्या लवंगा 11 घेतलेल्या आहेत त्या 11 लवंग यावर ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर यावर आपल्याला भीमसेन कापुराच्या 5 वड्या टाकायच्या आहेत आणि चिमूटभर तांदूळ टाकायचे आहेत. ही वेलची जी आहे ती तुटलेली नसावी अशी वेलची आपल्याला इथे घ्यायची आहे. चिमूटभर तीळ घ्यायचे आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे ते कापुराच्या भांड्यामध्ये टाकून एक नारळ घेऊन नारळावर आपल्याला हे वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत आणि मुख्य उंबरवाट्यावर जायचं आहे. मुख्य उंबरवाट्यावर गेल्यानंतर आपल्याला 7 वेळा आपल्या मुख्य उंबरवाट्यावरून उतरून घ्यायचं आहे. मुख्य उंबरवाट्यावरून उतरून घेत असताना सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये जे लहान मुले आहे किंवा पती आहे तर त्यांच्या अंगावरून आपल्याला हे नारळ जे आहे ते 7 वेळा सर्वात प्रथम उतरून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला मुख्य उंबरवाट्यावर 7 वेळा उतरून घ्यायचं आहे आणि फोडायचं आहे. फोडून आपल्याला उजव्या दिशेला ठेवायचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी नदीमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. निर्मल्यामध्ये फेकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरीही चालेल. चुकूनही हे जे नारळ आहे हे मुलाला खायला देऊ नका, कारण यामध्ये सर्व संकट, विघ्न, शत्रुपीडा, त्रास, नजरबाधा, दृष्ट काढलेली आहे या नारळाने. म्हणून आपल्याला हे नारळ चुकूनही मुलाला खायला द्यायचा नाही. हे नारळ निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण घरामध्ये कापूर प्रज्वलित करत असतो त्यावेळेस जर आपले दारे खिडके जे आहे ते उघडे सोडायचे आहे, ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदत असते. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.